मध्ये सुरुवातीला पाहूयात राज्यातल्या टॉप 18 न्यूज। सिन्नर शिर्डी मार्गावरती पाथरेजवळ ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला। अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला तर 35 प्रवासी जखमी झालेत। अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला असून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। पुण्यामध्ये काल रात्री सिंहगड रोड इथल्या राजाराम ब्रिजवरील गॅस पाईपलाईन फुटल्यामुळे आग लागली। अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न केले जात होते, मात्र आग नियंत्रणात येत नसल्यामुळे अखेर एक गॅस लाईन बंद करावी लागली। पुण्यामध्ये एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय। नवीन अभ्यासक्रम 2023 ऐवजी 2025 पासून लागू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली असून यासाठी पुण्यासह राज्यभर आंदोलन केलं जात आहे। पुण्यामध्ये अनधिकृतपणे इंग्रजी शाळांचं रॅकेट समोर आलंय। या 13 अनधिकृत इंग्रजी शाळांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेत। या अनधिकृत शाळांमध्ये पुरंदर, दौंड, मुळशी आणि हवेलीतल्या शाळांचा समावेश आहे। राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं दर महिन्याच्या 7 तारखेला होणारं वेतन अद्यापही मिळालेलं नाही, त्यामुळे एसटीचे 90,000 कर्मचारी वेतनाविना आहेत। या संदर्भात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेनं न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी एसटी महामंडळाला नोटीस बजावली आहे। बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पाविरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली। हे पुनर्वसन नव्हे तर आधुनिक झोपडपट्टीत ढकलण्यासारखं असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला। मेट्रो 2 दहिसर ते डीएन नगर मार्गिकेतील डहाणूकरवाडी ते अंधेरी पश्चिम आणि मेट्रो 7 गोरेगाव ते गुंदवली या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाचा मार्ग अखेर मोकळा झालाय। सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानं 19 जानेवारीला मेट्रोचा दुसरा टप्पा सेवेत दाखल होणार आहे। लोणावळ्यात पर्यटनानिमित्तानं येणाऱ्या पर्यटकांमुळे शहरामध्ये वाहतूक कोंडी होते, त्यावरती तोडगा काढण्यासाठी येत्या 8 दिवसात वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। गेल्या काही वर्षांपासून रखडलेली मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया अखेर आजपासून सुरू होते। पदाच्या तब्बल 910 जागांसाठीची ही भरती आहे। 4 फेब्रुवारीपर्यंत भरती सुरू राहील। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीला हायकोर्टानं अंतरिम स्थगिती दिली आहे। संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीसाठी पात्र मतदारांची निश्चिती न करताच निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याचा आरोप करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली। महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी महिला बचत गटांना बँकांनी प्राधान्यानं कर्ज उपलब्ध करून द्यावं असं आवाहन ग्रामविकास विभागानं केलं आणि या आर्थिक वर्षात 5,000 कोटींपेक्षा जास्त पतपुरवठा करून राज्य प्रथम क्रमांकावरती घेऊन जाण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन बँकांना करण्यात आलंय। राज्यातील ग्रामीण भागातील विकास कामांना गती मिळणार आहे। केंद्र सरकारनं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या 2551 किलोमीटरच्या रस्त्यांना मान्यता दिली आणि सुमारे 2040 कोटी रुपयांच्या रस्त्यांना केंद्रीय ग्रामविकास विभागाकडून मान्यता मिळाली आहे। नागपूरमध्ये ऑटो विक्रीचा आलेख वाढत चाललाय। 2022 वर्षात नागपूर जिल्ह्यामध्ये 95,605 वाहनांची विक्री झाली, त्यात 15,500 प्रवासी कारचा देखील समावेश आहे। बाईक टॅक्सी संदर्भात हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। राज्यात बाईक टॅक्सीबाबत धोरण निश्चिती करण्यात चालढकल करणाऱ्या राज्य सरकारवरती हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली। नाशिकच्या जिंदाल कंपनीतील आग दुर्घटनेप्रकरणी आजपासून उच्चस्तरीय चौकशी सुरू होणार आहे। 1 जानेवारीला ही दुर्घटना घडली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असं म्हटलं होतं आणि आज ही समिती कंपनीत दाखल होते। थंडी वाढत असताना मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा झाली। एका संस्थेच्या रिपोर्टनुसार मुंबईच्या हवेतील प्रदूषकांचं प्रमाण कमी झालं असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक असल्याचं नोंदवण्यात आलंय। त्र्यंबकेश्वर देवस्थान आजपासून भाविकांसाठी खुलं झालंय। त्र्यंबकेश्वर मंदिर 5 जानेवारीपासून संवर्धनाच्या कामासाठी बंद होतं, मात्र आता भाविकांना त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेता येणार आहे।
पुण्यातला एक मोठी बातमी येते। पैशावरून मित्राचा डोक्यामध्ये रॉड घालून खून करण्यात आलाय। भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली। आंबेगावमधील रात्री 2:30च्या सुमारासची घटना आहे। राहुल दांगट असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे, तर आरोपी सुशांत अरुडे असं आरोपीचं नाव आहे। भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल झालाय। पोलीस आरोपीचा तपास करतायत। आर्थिक वादातून डोक्यामध्ये रॉड घालून खून करण्यात आलाय। राहुल दांगट असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल झालाय आणि पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जातोय। पैशाच्या वादातून एका मित्राचा डोक्यामध्ये रॉड घालून खून करण्यात आलाय। राहुल दांगट असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। पुण्याच्या आंबेगाव परिसरातली मध्यरात्रीनंतर 2:30च्या सुमारास घडलेली ही घटना। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी पुण्यातून आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। चंद्रकांत, अतिशय गंभीर घटनाच म्हणावी लागेल, काय यातले डिटेल्स कळताय? मयत झालेला इसम आणि आरोपी या दोघांमध्ये पैशांवरनं वाद होते आणि या वादातनंच आरोपीनं या राहुल दांगट नावाच्या माणसाचा खून केलाय, डोक्यात दगड घालून। खरं तर अतिशय भयंकर घटना आहे। रात्री 2:30च्या सुमारास आंबेगाव परिसरात घडली आणि त्यात भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा गुन्हा दाखल झालेला आहे। पण या निमित्ताने पुन्हा एकदा एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते की पुण्यातलं गुन्हेगारी घटनांचं सत्र अजूनही काही केलं थांबायला तयार नाही। अगोदर कोयता गँगची दहशत आणि त्यानंतर असे 302 मर्डर। त्याच्यामुळे आता पोलीस आयुक्ताला कुठेतरी इन ऍक्शन मोडमध्ये यावंच लागेल, त्याशिवाय या गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा बसणार नाही। जी चंद्रकांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। कुठेही पोलिसांचा वचक दिसत नाही। अशा घटना वारंवार होताना दिसत आहेत आणि त्यातच आंबेगावमध्ये मित्रांनाच आपल्या मित्राचा डोक्यामध्ये रॉड घालून खून केलेला आहे। पैशाचा वाद होता या दोन्ही मित्रांमध्ये। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये पाहूयात राजकीय वर्तुळातल्या टॉप 18 न्यूज। सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे यांच्यावरती आज काँग्रेस पक्ष कारवाई करणार आहे। काँग्रेस पक्षातून हकालपट्टीची कारवाई सुद्धा होऊ शकते। सुधीर तांबे यांनी राष्ट्रीय अध्यक्षांचा आदेश पाळलेला नाही आणि सत्यजित तांबे यांनी पक्षाची शिस्त पाळली नाही, या आधारावरती कारवाई होणार आहे। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केल्याची टीका रामदास कदमांनी केली। खेडच्या नांदगावमधील सभेत त्यांनी उद्धव ठाकरेंवरती जोरदार टीका केली। यावेळी अनिल परबांचा बेडूक असा उल्लेख करत कदम यांनी निशाणा साधला। मुंबई महानगरपालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना आता फक्त ईडीच नाही तर इतर संस्थांकडून देखील नोटीस बजावण्यात आली आहे। ईओडब्ल्यू, आयकर विभाग आणि कॅग अशा एकूण 4 विभागांच्या नोटिसा त्यांना आल्या आहेत। कोविड काळामध्ये दिलेल्या कंत्राटाबद्दल चौकशी होणार आहे। म्हाडामार्फत राबवण्यात येणारा प्रकल्प गतिमान होण्यासाठी त्यांना दिलेले वाढीव अधिकार अवघ्या 4 महिन्यात परत घेण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय। 50 कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या कोणत्याही कामांसाठी सरकारची पूर्वमान्यता घेण्याचं बंधन म्हाडावरती घालण्यात आलंय। बहुचर्चित वरळी नायगाव आणि नामजोशी मार्ग बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या नामांतराचा वाद आता पुन्हा पेटण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडी सरकार असताना या 3ही पुनर्विकास प्रकल्पांचं नामकरण झालं होतं। मात्र वडाळा विधानसभेचे भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी कॉम्प्लेक्स असं नाव देण्याची मागणी केली। दाओस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून राज्यामध्ये 1,40,000 कोटींची गुंतवणूक आणण्याचा निर्धार राज्य सरकारनं केला आणि त्यासाठी 20 उद्योग समूहांसोबत राज्य सरकार सामंजस्य करार करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या परिषदेच्या माध्यमातून राज्याच्या विकासाचा आराखडा मांडणार आहेत। मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ऍक्शन मोडमध्ये आलेत। मुंबईत डबल डेकर टनेल संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी बीएमसी आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिले आणि वर्षावरती झालेल्या बैठकीत वाढत्या ट्रॅफिकवरती उपाय आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याबाबत सुद्धा चर्चा झाली। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावरती आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांचा मुंबई सत्र न्यायालयानं जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला मलिकांनी हायकोर्टात आव्हान दिलं। या प्रकरणी कोर्ट काय निर्णय देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। सांगलीच्या मिरजेत भाजप आमदाराच्या भावानं केलेला प्रकार हा प्रशासनाला हाताशी धरूनच आहे असा आरोप जयंत पाटलांनी केला। मिरजेतील पाडकाम प्रकरणामध्ये पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी सामील असल्याचा आरोप त्यांनी केला।
पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचा समारोप आज संध्याकाळी होणार आहे। या समारोपाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील। आमदार बच्चू कडू यांच्या अपघातानंतर त्यांच्यावरती उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रहार संघटनेनं तुळजाभवानीला साकडं घातलंय। प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तुळजाभवानीची आरती करत बच्चू कडूंच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली। राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20,000पेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली। लवकरच ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली। मृत व्यक्तीच्या नावानं टेंडर मंजूर करून तब्बल 72 लाख रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात उघडकीस आलाय। स्वतः जिल्हा परिषद अध्यक्षांनी याबाबत तक्रार केली असून बांधकाम सभापती दोषी अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहेत। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात रायगडमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलंय। माणगावच्या कोशिंबलेमधील शेतकऱ्याचं शेत नकाशावरून गायब करण्यात आलंय। जमिनीचे दलाल आणि सरकारी अधिकाऱ्यांनी जमिनीचा मोबदला परस्पर हडपल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आणि त्यामुळे न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला केंद्रात 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे। 31 जानेवारीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची माहिती मिळाली आहे। आपल्या जीवनाला अर्थ देणाऱ्या महापुरुषांचं पुस्तकामध्ये केवळ 1 किंवा 2च धडे असल्याची खंत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली। बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेमुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण जिवंत असल्याचं त्यांनी म्हटलं। भाजप नेत्यांना सत्तेचा माज आलाय। केंद्रीय यंत्रणांवरती दबाव टाकून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय। मात्र हे फार काळ टिकणार नाही असा हल्लाबोल नाना पटोलेंनी भाजपवर केला। वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेसोबतच येतील, आमची युती होईल यात काही शंका नसल्याचं अंबादास दानवे म्हणाले। आंबेडकरांची उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं। यानंतर पाहूया देशविदेशातल्या टॉप 18 न्यूज। प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली। खालिस्तान टायगर फोर्सचा दहशतवादी अर्शदीप डल्लाचा साथीदार नौशाद आणि जग्गा यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली। अटक करण्यात आलेला दहशतवादी नौशाद हा हरकतुल अन्सारशी संबंधित असल्याचं समोर आलंय। 426 कोटी रुपयांच्या PSL घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं मुंबईत छापेमारी केली आणि या छापेमारीत 1 लाख अमेरिकन डॉलर्ससह 2 कोटी रुपये जप्त करण्यात आले। PSL लिमिटेडवरती कॅनरा बँकेकडून 428 कोटींचं कर्ज घेऊन घोटाळा केल्याचा आरोप आहे। माहिती प्रसारण मंत्रालयानं 6 YouTube चॅनलवरती बंदी घातली आणि या 6 चॅनलचे 100हून अधिक व्हिडिओ तपासण्यात आलेत। यावेळी सर्व बातम्या खोट्या असल्याचं आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आणि बंदी घातलेल्या चॅनलचे सुमारे 20 लाख सबस्क्रायबर्स होते। दिल्लीतील कंजावाला प्रकरणी गृहमंत्रालयानं कठोर कारवाई सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। PCR व्हॅनच्या पोलिसांना निलंबित करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावरती आहेत। अमित शहा राजौरीच्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतील तसंच काश्मीरमधील अधिकाऱ्यांशी चर्चा देखील करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गंगाविलास क्रूजचं उद्घाटन होणार आहे। पंतप्रधान मोदी गंगाविलास क्रूजला हिरवा झेंडा दाखवणार असून ही क्रूज वाराणसीहून दिब्रुगडला रवाना होणार आहे। तर एक मोठी बातमी आहे, पुण्यासोबतच औरंगाबाद इथे सुद्धा MPSCच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। शहरातल्या महात्मा फुले चौकात विद्यार्थी जमलेत आणि नवीन परीक्षा पद्धती ही 2023 ऐवजी 2025 पासून लागू करावी अशी प्रमुख मागणी या विद्यार्थ्यांची आहे। थेट जाऊयात, सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। सिद्धार्थ, MPSCच्या विद्यार्थ्यांची काय मागणी आणि काय म्हणणं आहे? निश्चितपणे MPSCच्या विद्यार्थ्यांची मागणी, प्रमुख मागणी ही आहे की जी काही नवीन परीक्षा पद्धती आहे ती 2025 पासून लागू करावी, त्वरित लागू करू नये यासाठी
हे आंदोलन सुरू झालेलं आहे. आपण बघतोय सगळे विद्यार्थी आता रस्त्यावर बसायला सुरुवात झालेली आहे. आता ही सुरुवात आहे. जवळपास 2-2.5 तास या ठिकाणी आंदोलन आहे. मागच्या वेळेस सुद्धा अचानक आंदोलन या चौकात झालं होतं. खूप मोठ्या प्रमाणात मुलं अचानक आली होती आणि आता सुद्धा या ठिकाणी आंदोलनासाठी मुलं यायला सुरुवात झालेली आहे. एकंदरीतच एमपीएससीची जी नवीन पॅटर्न आहे ते लगेच लागू करू नये ही प्रमुख मागणी आहे. नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं आपण समजून घेऊया की सर काय म्हणणं आहे, नेमकं काय ही परीक्षा पद्धती तुम्हाला लगेच नको? एमपीएससीद्वारे जाहीर करण्यात आलेल्या 2023ला 2025चं पॅटर्न 2023ला देत आहे. कशासाठी देत आहे? आडमोठी भूमिका का घेत आहे? विद्यार्थ्यांचा परीक्षार्थींचा या परीक्षा पॅटर्नला विरोध अजिबात नाहीये, पण त्यांना प्रिपरेशनसाठी जी तयारी लागते ती तयारी देण्याचं मानस त्या विद्यार्थ्यांची आहे. तयारी देण्याची रास्त मागणी, वेळ देण्याची मागणी फक्त विद्यार्थ्यांची आहे. 2025 पासून संबंधित पॅटर्न जर तुम्ही लागू केला तर 2025 पर्यंत विद्यार्थ्यांना त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा सिलेबस, त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचं प्रिपरेशन करण्यासाठी वेळ मिळेल एवढीच मागणी फक्त या विद्यार्थ्यांची आहे. तुम्ही अचानक झोपेतून उठून विद्यार्थ्यांना म्हणताय, त्यांना सांगताय की तुम्हाला आता हा सिलेबस नाही, या सिलेबसनी तुम्हाला आता हे करायचंय, परीक्षा द्यायची. असं केल्याने आहे तो विद्यार्थी 4-4, 5-5 वर्ष घासणारा जो विद्यार्थी आहे तो कुठेतरी नैराश्यामध्ये गेलेला आहे. आणि मागच्या काही दिवसात जर आपण बघितलं असेल की आत्महत्याचं प्रमाण एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं हे वाढलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर विद्यार्थ्यांसोबत असा जर अन्याय होत असेल तर हे प्रमाण निश्चितपणे वाढेल. ही बाब युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, काँग्रेस पक्षाच्या निश्चितपणे हे करूया. सर तुम्ही थोडंसं वेळ द्या मीडियाला. काय म्हणणं आहे नेमकं? बसून वाटतं की बोला उभं राहून. राज्य सेवा आयोगानं हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेला जो परीक्षा पॅटर्न आहे तो अचानक बदलला. कुठलीही पूर्वसूचना नाही, कुठलाही संवाद नाही, विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकलं नाही. हुकुमशाही पद्धतीनं ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नकडे परीक्षा पद्धती घेऊन गेली. त्याच्यासाठी विद्यार्थी अजून तयार नाही. बघितलं आपण की जी नवीन पॅटर्न लागू केलेला आहे त्याला विद्यार्थी तयार नाही. त्यामुळे थोडासा वेळ द्यावा. त्या परीक्षा पॅटर्नला विरोध नाही, मात्र ते परीक्षा पॅटर्न समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना थोडा अवधी द्यावा अशा पद्धतीची मागणी आहे. फक्त औरंगाबादमध्ये नाही तर महाराष्ट्रातल्या 2 ते 3 शहरामध्ये हे आंदोलन सुरू आहे. बरं सिद्धार्थ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर पुण्यासोबतच औरंगाबादमध्ये सुद्धा एमपीएससीचे परीक्षार्थी आंदोलनाला बसलेले आहेत आणि 2023 ऐवजी 2025 मध्ये याचा अभ्यासक्रम बदला किंवा जे काही बदल करायचे ते करा असं त्यांचं म्हणणं आहे. आता आणखी एक मोठी बातमी ती पाहूयात. अवंथा रिअल्टी फसवणूक प्रकरणी बिंदू कपूर यांना मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे. येस बँक संस्थापक राणा कपूर यांची पत्नी आहेत बिंदू कपूर आणि त्यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. त्यांच्या विरोधात सीबीआयनं अवंथा रिअल्टीमध्ये फसवणूक केल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. कपूर यांना तपासामध्ये सहकार्य करावं लागेल आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडू नये असे आदेश देण्यात आलेत. न्यायमूर्ती MS कर्णिक यांनी आपल्या आदेशात तसं म्हटलंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं 23 फेब्रुवारी 2022 रोजी बिंदू यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता आणि हा अंतरिम जामीन आता कायम करण्यात आलाय.